आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा येथे करण्यात आली रास्ता रोको। आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। 2 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या संदर्भात प्रशासनाला या मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले होते आणि याचा सकारात्मक विचार प्रशासनातर्फे करण्यात आला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला होता। त्यानुसार अखेर प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळे आज आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। या रास्ता रोकोमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं बघावयास मिळालं असून यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आहे। साक्री तालुका पेसा संघर्ष समितीतर्फे महाराष्ट्रीय महामार्ग 6 इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्व आदिवासी समाज तालुक्यातला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे। आपण बघू शकतात महिला भगिनी असतील। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पेसा कायदा जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे केंद्र शासनाने राबवावा, राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी। पेसा अंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये वर्ग 4, वर्ग 3 आणि वर्ग 2 चे सर्व जे पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, योग्य पद्धतीने भरती करण्यात यावी। तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या विभागात खरे आदिवासी जे आहेत ज्यांच्याकडे खरे व्हायबिलिटी आहे त्यांनी या ठिकाणी त्यांची भरती व्हावी। तसेच सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आमचे जे आरक्षित पद आहेत त्या आरक्षित पदाला धक्का न देता आदिवासीच लोकांची तिथं भरती व्हावी। तसेच अजून पुढचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पेसा अंतर्गत येणारे जे आश्रमशाळा आहेत त्यांची देखभाल व्हावी, त्यांची जी राहण्याची व खाण्याची सोय ती अगदी व्यवस्थित असावी। अतिशय हालाकीत आमचा आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, त्याच्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते। त्याच पद्धतीने आदिवासी विभागाने जे सेंट्रल किचन एकाच ठिकाणी जे स्वयंपाकगृह तयार केलेले आहेत ते अगदी निकृष्ट दर्जाचे आहेत। त्या ठिकाणी मानवी पद्धतीने स्वयंपाक करून सर्व आश्रमशाळेच्या ठिकाणी ते किचन बनवावं ही आमची आदिवासी समाजाची सर्वात मोठी मागणी आहे। आणि हे आंदोलन या ठिकाणी न थांबता हे आम्ही आता केंद्र शासनापर्यंत जाऊ आणि त्या ठिकाणी आंदोलन तीव्र केलं जाईल याची मी या ठिकाणी ग्वाही देतो। आपण बघू शकता असं शेकडोच्या अगदी हजारोच्या प्रमाणे या ठिकाणी आदिवासी बंधू जमलेले आहेत आणि हे आता नाशिकपासून जे आंदोलनाची सुरुवात झालेली ती सुरुवात आता दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय थांबणार असं मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो।